रामकृष्ण हरी. आज आम्ही आपल्या दुर्पाबाईच्या मठाच्या या परिसरामध्ये आलेलो आहे. या मठातले म्हणजे ह्या दुर्पाबाईचा मठ आहे. आता सध्या नवीन व्यवहाराच्या माध्यमातून जे आमचे बामणे साहेब आहेत राहणार कारवं, त्यांच्या माध्यमातून आपला पत्रव्यवहार झालेला आहे. दिंडी त्यांनी निष्पापपणे सांगितलं की आपली दिंडी येऊ द्या, काय हरकत नाही, फक्त त्या जागेमध्ये काय व्यवस्था करता येईल तेवढी करा, तुम्हाला काही अडचण नाही, आपल्या समाजाचं कार्य आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही इथं बघायला आलो. दिंडीच्या जागेला महाराजांचा आशीर्वाद आहे. मला तुमचं काय मत आहे सांगा. काय मत नाही, फक्त त्या ट्रस्टीचे लोक इथं पाहिजेत. काय म्हणताय ते बघूया. तो कशा पद्धतीचा आहे. आता त्याची जीर्ण अवस्था झालेली आहे. इथं काय राहण्यासारखी उपलब्ध नाही आहे. आता पाणी, संडास, बाथरूम इथं म्हणजे जे काय आहे, जे वारकऱ्यांना लागणारी सुविधा आहे इथं काय नाही. तरी पण आपण त्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत जे आहेत आबा आहेत किंवा सर्वजण आहेत, आपण कांबळे साहेब आलेले आहेत, तरी आपण आपल्या वारकऱ्यांना सुविधा आपले काही ताडपत्रे आहेत चांगल्या त्या काढूया, चार म्हणजे आणि पुढच्या मार्गाला लागूया. अच्छा, म्हणजे मला गणपतकांचं एक वाक्य आवडलं, जोपर्यंत तुम्ही इथे एकदा जरी येत नाही आणि निवारा करत नाही, आजूबाजूचा परिचय होत नाही, तोपर्यंत असं काही हे नाही. पण तदनुसार आपण हे बघितलेलं आहे. पुढच्या मार्गाला बघू आपण. आणि आजूबाजूला ज्याचं काय साहित्य आहे ते बाजूला काढा आणि आपण पुढे बघू, मार्गस्थ होऊया. हां, चालते. रामकृष्ण. माऊली, तुमचं काही सेवा अजून सांगा. कांबळे माऊली, तुम्ही पण जरा दोन शब्द बोला. सर काय नाही, हा आपल्या समाजासाठी असल्यामुळं येथील सर्व चर्मकार समाज बांधवांचे आपल्याला जेवढं मोलाचं सहकार्य लाभेल माझ्या हिशोबाने ते आम्ही 100% करणार. हो, चालतंय. खूप धन्यवाद.